नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता मोठ्या प्रमाणावरती वेग येणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसह नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने प्रभाग म्हणजेच वॉर्ड रचनेचा अधिकृत कार्यक्रम आता घोषित केला आहे. त्यानुसार येत्या 20 फेब्रुवारी 2026 पासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी या संदर्भातील आदेश जारी केले असून संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे. तर मग प्रभाग रचनेचा 3 स्टेप प्लॅन आणि प्रभाग रचनेचं काम हे प्रामुख्याने 3 टप्प्यात पार पाडलं जाणार आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष पाहणीवरती भर देण्यात आला आहे. यामध्ये पहिला टप्पा जो आहे त्यामध्ये तहसीलदार गुगल अर्थच्या सहाय्याने 20 फेब्रुवारीपर्यंत गावांचे नकाशे अंतिम टप्प्यात तयार करतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 27 फेब्रुवारीपर्यंत संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष जमिनीवरती जाऊन पाहणी करतील आणि प्रभागांच्या सीमा निश्चित करतील. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर 23 मार्च 2026 पर्यंत राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावांना अंतिम मान्यता देईल. त्यानंतर नागरिकांना प्रभाग रचनेबाबत आपलं मत मांडण्याची संधी मिळावी यासाठी प्रशासनानं पारदर्शक वेळापत्रक ठरवलंय. 7 एप्रिल 2026 रोजी प्रभाग रचनेचा मसुदा जारी केला जाईल. त्यानंतर नागरिकांना 7 ते 13 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येतील. त्यानंतर प्राप्त झालेल्या हरकतींवरती 21 एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी पार पडेल. त्यानंतर सर्व हरकतींचा निपटारा केल्यानंतर आणि प्रस्तावाची पडताळणी पूर्ण झाल्यावरती अधिकारी, जिल्हाधिकारी 28 एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील. त्यानंतर 4 मे 2026 रोजी अधिकृतरित्या अंतिम प्रभाग रचना ही प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे आगामी काळामध्ये गाव पातळीवरील निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार असून राजकीय इच्छुकांनी आत्तापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान 4 मे 2026 रोजी अधिकृतरित्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर राज्यामध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच संपली आहे. तोपर्यंत लगेचच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल देखील वाजलंय. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता झेडपी झाल्या आणि पंचायत समिती झाल्या आणि आता थेट ग्रामपंचायतींच्या निवडणुका देखील महाराष्ट्रामध्ये होऊ घातल्यात. तर मग इच्छुकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी नक्कीच म्हणावी लागेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.